नमस्कार, PPR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पंढरपूर तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आज जो दारूचा साठा सापडलेला आहे तो नेमका कुठं सापडला हे आपण माहिती घेणार आहोत। एकीकडे दुष्काळानं इथली जनता होरपाळत असताना पिण्यासाठी पाणी नाही, परंतु अवैध व्यावसायिक कशा प्रकारे आपण पाहू शकताय, इकडे दाखवा की दारूचा एवढा मोठा साठा हा उपलब्ध करतायत आणि ही पूर्ण विदेशातली दारू आहे। त्यामुळे ही दारू कशी आली आणि कुणी आणली याची माहिती आपण आपल्याबरोबर आता या ठिकाणी इथले डॅशिंग अधिकारी DYSP दगळे साहेब तसेच PI मुजवर साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहे। याचा पंचनामा झालेला आहे, त्यानंतर याच्या पुढील सर्व प्रोसिजर सुरू आहे। आपण साहेबांशी विचारणार आहोत की हा साठा कुठं सापडला आणि कशा प्रकारे कारवाई करण्यात आली। नमस्कार, PPR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज हा जो साठा सापडला तो कुठं सापडला आणि कशी कारवाई करण्यात आली? काल 23 जूनच्या दिवशी दुपारी एक गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की असा अवैध दारूचा साठा एक पुळूस गावामध्ये एका घराच्या आवारामध्ये ठेवलेला आहे आणि अशी बातमी मिळताच PI मुजावर साहेब व त्याचबरोबर त्यांची टीम रवाना झाली आणि तिथे छापा टाकला गराडा घालून। त्याच्यानंतर हा सगळा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सर, हा माल किती रुपयाचा आहे हो? ही कुठला आपल्या राज्यातला आहे का बाहेरच्या राज्यातला आहे माल? हा जो माल आहे एकूण मी जसं आधी वर्णन सांगितलं एकदा ह्याच्यामध्ये 3,25,070 रुपये एवढ्या हा किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेसचे बॉटल्स आहेत। 2 लिटर्सच्या रॉयल चॅलेंज व रॉयल स्टॅगच्या बॉटल्स आहेत। रॉयल स्टॅगच्या 44, रॉयल चॅलेंजच्या 9, 2 लिटरच्या बॉटल्स आहेत। त्याचबरोबर 375 mlच्या रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉल ह्या कंपनीच्या बॉटल्स आहेत आणि 180 mlच्या रोमेनो वोडका, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग यांच्या बॉटल्स आहेत। असं एकंदरीत 3 लाखाच्या वर हा जो दारूचा मुद्देमाल तो जप्त करण्यात आलेला आहे। ह्याच्यावरती ओनली सोल्ड इन गोवा असं काही बॉटल्सवरती लिहिलेलं आहे, तर संशय असंही आहे की गोवा राज्यातून या बॉटल्स आणलेल्या असावा। तपासामध्ये सर आरोपी सापडलेले आहेत का? एक आरोपी सापडलेला आहे, जसं मी सांगितलं अन्सार शेख नावाचा आरोपी आहे। तो पुळूस गावात त्याच्या घराच्या आवारामध्ये हे सगळी मालमत्ता सापडली आहे। अजून त्या आरोपीकडून चौकशी करून गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि चौकशी करून इतर कोणी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, कोणी ते कोणते वाहन वापरलं होतं, कुठून तो माल आला होता, कुठे स्टोअर केला होता, हे सगळ्या चौकशीमध्ये आणि तपासामध्ये निष्पन्न होईल। या अगोदर ह्या गुन्ह्यामध्ये सापडलेले आरोपी याच्यावरती काही गुन्हे आहेत का अशा प्रकारचे? ते सध्या शोध चालू आहे। ह्या आरोपीवरती आधीसुद्धा गुन्हे आहेत, किती गुन्ह्यांची यादी आहे ती आम्ही लवकरच शोध घेऊन त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा तेच आरोपी पुन्हा ते गुन्हा करतायत का ह्याचाही शोध चालू आहे। सर, एकीकडे आषाढी वारीचं आता वातावरण सध्या तयार आहे। आषाढी वारी तोंडावर असताना पंढरपूर तालुक्यामध्ये अशा प्रकारे या घटना घडत आहेत। यावर आपण पोलीस प्रशासनाला कशा प्रकारे सूचना द्याल की तालुक्यातील अन्य ठिकाणी कुठे असे काही प्रकार आहेत का, हे कसे शोधता येतील आपल्याला? नक्कीच आता अवैधरित्या दारू विक्री व त्याचबरोबर जे अनक्वालिफाईड दारू कन्झम्पशन हा सुद्धा फार घातक आणि गंभीर विषय आहे। येत्याच मागच्या महिन्यामध्ये पुणे या ठिकाणी हातभट्टीची दारू पिऊन काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे ही जी काही अवैधरित्या अनऑथराईज सेंटरमधून जे दारू खरेदी करणं आहे, कन्झ्युम करणं आहे, त्यामध्ये खूप जास्त रिस्क फॅक्टर असोसिएटेड असतो आणि आषाढी वारीमध्ये लाखो भाविक हे पंढरपूर नगरीमध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये येत असतात आणि त्यांना अशा प्रकारचे जे काही मद्य असेल किंवा जे काही अडल्टर्ड आणि चुकीच्या पद्धतीची जे मिश्रण केलेली दारू आहे ती जर त्यांना कन्झ्युम करण्यात आली तर खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्याच अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे। इतरसुद्धा अनेक ठिकाणी आम्ही असंच छापा करण्याची कारवाईच्या शोधात आहोत आणि पंढरपूरकरांनाही सुद्धा आव्हान आहे की अशी कुठलीही जर आपल्याला बाब निदर्शनास आली की जिथे अवैधरित्या दारू विक्री चालू आहे किंवा हातभट्टीची दारू बनवणे चालू आहे तर त्वरित आपण पोलिस स्टेशनला किंवा आमच्या ऑफिसला संपर्क साधायचा आणि कारवाई नक्कीच आम्ही करणार आहोत। सर, ह्या लोकांवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होणार का? जनरली आता प्रोव्हिजन्स असतात। मकोका कारवाईमध्ये पूर्वीचे गुन्हे पाहिजे आणि टोळीने हा गुन्हा केलेला असला पाहिजे। तर यामध्ये सध्या तर एकच आरोपी निष्पन्न आहे, अजून आरोपी आम्ही निष्पन्न करू आणि त्यानंतर जर ते सगळ्या हिस्ट्रीचा आणि बॅकग्राऊंडचा अभ्यास केल्यानंतर निदर्शन झालं तर मकोका अंतर्गत कारवाईसुद्धा करू, काही हरकत नाही आहे। आता उत्पादन शुल्काची वेगळी डिपार्टमेंट आहे आणि त्यांची वेगळी यंत्रणा आहे, त्यांचे बातमीदारसुद्धा कदाचित वेगवेगळे असतात आणि आमचे पोलीस यंत्रणा जसं की सांगितलं अनेक विषय जे लॉ अँड ऑर्डर
आणि क्राईमशी निगडीत आहे त्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. असे अनेक वेळा असंही होतं की दरोड्याचे गुन्हे आहेत, त्याच्यानंतर भांडणाचे गुन्हे आहेत, कोयतावारचे गुन्हे आहेत किंवा मर्डरसारखे गुन्हेसुद्धा मद्यपान करून बरेच व्यक्ती करत असतात. त्यामुळे दारूविषयी कारवाई करण्यामध्ये आमचा स्वतःचा इंटरेस्ट आहे. आणि असे जे कुठली गोष्ट लॉ अँड ऑर्डरला किंवा क्राईमला सपोर्ट करत असेल त्यावर मी कारवाई करणार आहोत. ते विभाग त्यांचं ते कारवाई करतच आहेत, परंतु आम्हीसुद्धा प्रयत्नशील आहोत. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण आज साहेबांची मुलाखत घेतली. यामध्ये अतिशय मोठा हा साठा सापडलेला आहे. जर उत्पादन शुल्क विभाग याकडे डोळेझाकपणे बघत असेल तर उत्पादन शुल्क विभागावरती नागरिकांचा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की हे विभाग काय काम करतं आणि तालुक्यामध्ये तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी जर एवढा मोठा साठा हा शोधून काढत असतील आणि त्या ठिकाणी उत्पादन शुल्कला जर माहिती देण्यात आली कुठल्या नागरिकांनी तर त्यांना तिथं काहीही सापडत नाही. याचा अर्थ नक्की या महाराष्ट्रातील जे नरहरी झिरवळ साहेब आहेत, जे मंत्री आहेत या विभागाचे, त्यांनी याचा शोध लावून इथल्या स्थानिक उत्पादन शुल्क विभागाचे जे कुंभार साहेब अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणीसुद्धा येथील जनता करत आहे. आणि अशा प्रकारे साठा हा सापडल्यामुळे तालुक्यामध्ये एकच ही खळबळ उडाली की एवढा मोठा साठा जर एका व्यक्तीकडे सापडला असेल तर प्रत्येक गावामध्ये 100च्या पेक्षा जास्त खेडी या पंढरपूर तालुक्यात आहेत आणि ह्या प्रत्येक गावामध्ये असे काय व्यावसायिक आहेत का ते शोधण्याचं काम हे पोलीस स्टेशन करत आहे, प्रामाणिकपणे काम करत आहे. मग उत्पादन शुल्क विभाग ह्या झोपलेला आहे का हा सुद्धा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. कॅमेरामन सचिन जाधवसह मी संतोष कांबळे, PPR न्यूज.